नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट टाइम आपण मार्केटिंग मॅनेजमेंट बद्दल आणि फायनान्शियल मॅनेजमेंट बद्दल व्हिडिओ बघितला होता आणि त्यामध्ये आपण स्पेशल इन डिटेल सिलेबस बघितला होता आणि त्याचं स्कोप काय पर्टिक्युलर स्पेशलायझेशन बद्दल। तुम्ही जर ते व्हिडिओ नाही बघितला असाल तर मी आय बटन मध्ये लिंक देतो, ते जाऊन बघा। त्याच आधारे आज आपण HRM बद्दल बघणार। बघा, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ॲज अ सब्जेक्ट आणि HR ॲज अ स्पेशलायझेशन का घेतलं पाहिजे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार। बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतात की सर फक्त मुलींनीच HR स्पेशलायझेशन घेतलं पाहिजे का, असं असतं का सर? तसं काही नसतं विद्यार्थी मित्रांनो, ते मिथ आहे। HR हे युनि सेक्स आहे, म्हणजे दोन्ही घेऊ शकतात, मेल पण घेऊ शकतात, फिमेल पण घेऊ शकतात। बट HR ॲज अ सिटिंग जॉब समजला जातो, त्यामुळे फिमेल जास्त प्रिफर करतात। बट असं काही मॅन्डेटरी नाही की फिमेलनेच घेतला पाहिजे, ते मिसकन्सेप्शन दूर करून टाका। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे HRच का घेतलं पाहिजे, HR मध्ये स्कोप काय, HR मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत का, करिअर कोणी जॉब देतं आणि कोणी ॲज अ इंडिव्हिज्युअल चूज केलं पाहिजे HR बद्दल, तेच बघणार। त्याचबरोबर आपण HRM आपल्याला सेकंड सेमिस्टरला सब्जेक्ट आहे आणि त्या सब्जेक्ट बद्दल सिलेबस काय, त्याच्यामध्ये युनिट्स काय, टॉपिक्स काय, आपण हे इन डिटेल बघणार। विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला HR जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट कोड आहे आपल्याला 203, जिथं बघू शकता तुम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 203 सब्जेक्ट मध्ये HRM हा सब्जेक्ट शिकायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा बघा विद्यार्थी मित्रांनो, जर ह्या पर्टिक्युलर जे स्लाइड्स मी तुम्हाला दाखवतोय त्या स्लाइडचे जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही ऑफकोर्स आपलं स्वामी अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, टेलिग्रामवरती आपली कम्युनिटी जॉईन करू शकता, ॲज वेल एज व्हॉट्सअपची कम्युनिटी जॉईन करू शकता, तुम्हाला हे सगळे PDF भेटून जातील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट युनिट जो आहे आपला चॅप्टर नंबर 1 म्हणू शकतो आपण, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट। HRMच नाव आहे त्याचं, काय HRMच नाव आहे। तर बघा HRM मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट चॅलेंजेस बघणार। HR ॲज अ सब्जेक्ट, HR ॲज अ मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये आपल्याला काय कन्सेप्ट आहेत आणि काय चॅलेंजेस आहेत ते आपण इन डिटेल बघणार आहोत। बघा त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, ऑब्जेक्टिव्ह, स्कोप, फीचर्स ऑफ HRM हे आपण इन डिटेल बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड आहे आपल्याकडे रोल अँड इम्पॉर्टन्स, म्हणजे HRच्या पॉलिसीज काय असतात, HRच्या प्रॅक्टिसेस काय असतात आणि HRचे फंक्शन्स काय असतात आणि अलॉंग विथ इट्स चॅलेंजेस, त्याचे पर्टिक्युलर चॅलेंजेस काय HRM मध्ये ते आपण इन डिटेल हे फर्स्ट युनिटमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर बघा सेकंड युनिट जो आहे आपला तो चॅप्टर नंबर 2 म्हणतो आपण त्याला, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, HRP म्हणतो आपण। काय ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, HRP बद्दल आपण बघा त्याचे बेसिक्स बघणार आहोत, डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह, नीड अँड इम्पॉर्टन्स। त्याच्याचबरोबर HRP ची प्रोसेस काय, जॉब अनालिसिस काय असतो, जॉब डिस्क्रिप्शन काय असतो आणि जॉब स्पेसिफिकेशन काय असतो, याचा बेसिक डिफरन्स बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर बघा जॉब डिझाईन कसा केला जातो, त्याच्यामध्ये जॉब डिझाईन मध्ये त्याचे कोणकोणते फॅक्टर्स असतात, जॉब इनरिचमेंट वर्सेस जॉब इनलार्जमेंट आपल्याला बघायचं इन डिटेल। आणि त्याचबरोबर बघा HRP ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करत असताना काय बॅरियर्स येतात, काय हर्डल्स आहेत, ते हर्डल्स काय असतात ते आपण इन डिटेल बघणार आहोत आणि ते इश्यूज आपल्या HRP ला काय, म्हणजे त्याचे हर्डल्स आपल्याला कसं अफेक्ट करत असतात ते बघणार आहोत। त्याचबरोबर त्याचे सोल्युशन पण आपण बघणार आहोत। हे बेसिकली दिस इज ऑल अबाउट द सेकंड चॅप्टर। बघा आता थर्ड चॅप्टर मध्ये आपण रिक्रुटमेंट आणि रिटेन्शन। बघा एखादा इंडिव्हिज्युअल जात असतो कंपनीमध्ये, तर त्याला कोणत्या बेसिसवरती हायर केलं जातं आणि त्याला जर विद्यार्थी तो जॉब लायक असाल तर त्याला रिटेन करण्यासाठी काय केलं जातं, हे सर्व आपण काय बघत असतो थर्ड युनिटमध्ये किंवा थर्ड चॅप्टरमध्ये बघत असतो। बघा सगळ्यात पहिल्यांदा रिक्रुटमेंट आहे, त्याचे इंट्रोडक्शन, सोर्सेस, रिक्रुटमेंट वर्सेस सिलेक्शन मध्ये काय डिफरन्स असतो आणि इंडेक्शन काय असतो ते बघायचं आहे आपल्याला। त्याचबरोबर प्रोसेसेस बघा रिक्रुटमेंटचे, सिलेक्शनचे, ओरिएंटेशनचे आणि करिअर प्लॅनिंगचे आपल्याला ह्या थर्ड युनिटमध्ये बघायचं। आणि रिटेन्शन ऑफ एम्प्लॉई, रिटेन्शन म्हणजे एखादा एम्प्लॉई तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये आला आणि ते आल्यानंतर तो एम्प्लॉय काय सोडून नाही झाला पाहिजे तुमचं ऑर्गनायझेशन, तर तो सोडून नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काय करता, दॅट इज द रिटेन्शन। देन रिटेन्शन मध्ये त्याचं इम्पॉर्टन्स काय, स्ट्रॅटेजीज काय आणि सक्सेशन प्लॅनिंग कसं करतो आपण ते आपल्याला ह्या पर्टिक्युलर युनिटमध्ये बघायचं। त्याचबरोबर बघा फोर्थ युनिट आहे आपला मॅनेजिंग एम्प्लॉय परफॉर्मन्स अँड ट्रेनिंग, एम्प्लॉयचा परफॉर्मन्स मॅनेज करायचा आणि त्याची ट्रेनिंग मॅनेज करायचे, हे पर्टिक्युलरली फोर्थ युनिटमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा परफॉर्मन्स मॅनेजमेंट काय असतो, त्याचे डेफिनेशन, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, इम्पॉर्टन्स अँड अप्रेझल मेथड, एखाद्याला प्रमोट करायचे कोणत्या बेसिसवरती प्रमोट करणार आहे ते बघायचं असतं अप्रेझल मध्ये आपल्याला। देन आहे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, त्याचे डेफिनेशन काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, त्याची ट्रेनिंगची नीड असेसमेंट कसं केलं जातं आणि प्रोसेसेस काय असतं ते बघायचं। त्याचबरोबर आपल्याला बघा टाइप्स ऑफ ट्रेनिंग बघायचे, ई लर्निंग काय असतं, ट्रेनिंग इफेक्टिव्हनेस काय असतं आणि किरपॅट्रिक मॉडेल बघायचं आपल्याला। किरपॅट्रिक मॉडेलमध्ये काय सांगितलं होतं ट्रेनिंग बद्दल ते आपल्याला इन डिटेल फोर्थ युनिटमध्ये बघायचं। आता बघा फिफ्थ युनिट आपल्याला शेवटचं युनिट आहे कॉम्पन्सेशन मॅनेजमेंट। कॉम्पन्सेशन म्हणजे एखाद्याची भरपाई, म्हणजे ते नुकसान भरपाई असेल, त्याची पेमेंट असेल, सॅलरी असेल, काही असेल, त्यालाच आपण कॉम्पन्सेशन म्हणतो। बघा कॉम्पन्सेशन मध्ये त्याचे कोर कन्सेप्ट काय, ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचे इम्पॉर्टन्स काय आणि प्रोसेस काय असते ते आपल्याला काय फर्स्ट आपल्याला बघायचं पॉईंट। त्यानंतर सॅलरी कंपोनंट्स काय असले पाहिजेत,
इन्सेंटिव्ह किती असलं पाहिजे, फायनान्शियल नॉन फायनान्शियल बेनिफिट्स काय असले पाहिजे, आणि फ्रिंज बेनिफिट्स म्हणजे पर्क्स वगैरे काय असतात एक्स्ट्रा कंपनीकडनं बघा ते काय असतात ते आपल्याला ठरवायचं असतो. देन एम्प्लॉई सेपरेशन म्हणजे रिटायरमेंट असेल, टर्मिनेशन असेल, व्हॉलंटरी रिटायरमेंट असेल आणि सस्पेन्शन असेल, ह्या बद्दल आपल्याला काय बघायचं टोटली. देन आपल्याला 5th युनिट मध्ये शेवटचा पॉईंट आहे ग्रीव्हन्स हँडलिंग म्हणजे एखाद्याची तक्रार येते, तक्रार आल्यानंतर त्याला कसं हँडल करायचं ते बघणार, त्याची कन्सेप्ट काय असते. देन ग्रीव्हन्स रिड्रेसल प्रोसिजर काय असते ते इन डिटेल आपण 5th युनिट मध्ये बघणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी ब्रेकडाऊन करून सांगितलेलं. असंच आपण काय करतो आपल्या क्लासेसमध्ये प्रत्येक सब्जेक्टला आपण क्रक्स मध्ये ब्रेकडाऊन करत असतो आणि ते विद्यार्थ्याला सोप्या भाषेत मराठी भाषेत समजवण्याचा प्रयत्न करत असतो आपण, आणि विद्यार्थ्याला इझिली समजलं तर विद्यार्थी इझिली एक्झाम मध्ये रिप्रोड्यूस करत असतो. तेच आपली खासियत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला युनिव्हर्सिटीने सिलेबस दिलेला आहे. ओव्हरऑल बघा, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, रिक्रुटमेंट रिटेन्शन, मॅनेजिंग एम्प्लॉय, देन आपल्याला कॉम्पन्सेशन आणि ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, असे हे टोटल 5 युनिट्स दिलेले आहेत. त्याचा सिलेबस इन डिटेल बघू शकता, जे आपण ऑलरेडी ब्रेकडाऊन केलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, असं जर सोप्या भाषेत तुम्हाला शिकायचं तर स्वामी अकॅडमीचे क्लासेस स्टार्ट होत आहेत 1 फेब्रुवारीपासून. काय 1 फेब्रुवारीपासून आपले रेग्युलर क्लासेस स्टार्ट होत आहेत. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर आपला हा नंबर आहे बघा, ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून एनी टाइम माझ्याशी डिस्कस करू शकता, आणि तो कॉल पर्सनली माझ्याकडेच येतो. त्यामुळे तुम्ही घाबरून जायची गरज नाही. बिंदास ऍज अ फ्रेंडली नेचरने मला कॉल करू शकता आणि तुमच्या क्वेरीज रिझॉल्व्ह करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, तसंच आपण फायनान्शियल मॅनेजमेंट टेक्निकल सब्जेक्ट आहे, त्या टेक्निकल सब्जेक्टचे आपण क्लासेस घेत असतो आणि त्याचे पण क्लास आपले स्टार्ट होत आहेत 1 फेब्रुवारीपासून. ठीक आहे, त्याचे टायमिंग काय असतो इथे इन डिटेल दिलेलं आहे. आता आपली रिपब्लिक डेची ऑफर चालू आहे, त्यामुळे आपण काय लिमिटेड ऑफर ठेवलेली आहे आणि हे तुम्हाला रेग्युलर फीस फर्स्ट टाइम आपण डिस्प्ले करतोय आणि त्याच्याबद्दल तुम्हाला ऑफर प्राइस आहे, आणि ओनली रेकॉर्डेड पाहिजे असेल तर ओनली रेकॉर्डेड पण घेऊ शकता. हे झालं फक्त एफएम साठी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काही जणांचा प्रश्न असतो, सर मला पूर्णच क्लासेस पाहिजे, त्यामध्ये काय डिस्काउंट भेटेल का? हो, ऑलरेडी आपल्याकडे पूर्ण क्लासेसचे पण डिस्काउंट झालेले आहेत, आणि तुम्हाला पूर्ण क्लासेसमध्ये जर फक्त रेकॉर्डेड पाहिजे असतील तर ते पण रेकॉर्डेड तुम्हाला नॉमिनल कॉस्टमध्ये भेटून जातील, आणि फुल क्लासमध्ये आपले हे फीचर्स आहेत: लाईव्ह, रेकॉर्डेड, पीडीएफ, क्विक रिव्हिजन क्लासेस, मॉक टेस्ट, डाउट सेशन. 4 महिन्याची बॅच असते, मंडे टू फ्रायडे इव्हनिंग 7 to 9. टाइम मे बी व्हॅरी, मतलब काय होतं आपलं व्हॅरी पण होऊ शकतो, मतलब 7 ते 10 मध्ये पण होऊ शकतो, किंवा डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ स्टुडंट्स अँड देअर रिक्वायरमेंट्स विल चेंज आवर टायमिंग्स. ठीक आहे, तर बेसिकली इव्हिनिंगलाच आपला टायमिंग असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, चिंता करायची गरज नाहीये, तुम्हाला 2 इन्स्टॉलमेंट पण भेटणार आहेत फुल क्लास घेतल्यानंतर, आणि त्या क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्याकडे क्रेडिट कार्डची पण फॅसिलिटी आपल्याकडे आहे ऍज अ पेमेंट मोड म्हणून. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं, फक्त फोन उचलायचा आहे आणि ह्या नंबरला डायल करायचा आहे आणि तुम्ही माझ्याशी डायरेक्टली बोलू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पेपर पॅटर्न काय, HRM चा पेपर पॅटर्न काय. पेपर पॅटर्न बघा, 50 मार्क्स तुमचं कॉलेज देतं, 50 मार्क तुमची युनिव्हर्सिटीची एक्झाम होत असते. तर 50 मार्क्सला बघा तुम्हाला हे 2 into 8 म्हणजे 2 मार्काचे 8 क्वेश्चन येतात, त्याच्यातले 5 अटेम्प्ट करायचे. देन तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये 5 मार्काचे 3 क्वेश्चन होतात, त्यातले 2 अटेम्प्ट करायचे. देन बघा तुम्हाला एक केस स्टडी येते क्वेश्चन नंबर 3 मध्ये, तुम्हाला 2 क्वेश्चन दिले जातात, त्यातले 1 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे 10 मार्काला. देन क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला बघितलेला आहे पॅटर्न सर्व. ठीक आहे, 2 क्वेश्चन्स येतील, त्याच्यातले 1 अटेम्प्ट करायचे, आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 क्वेश्चन्स येतील, त्यातले 1 अटेम्प्ट करायचे. असं टोटल तुमचा 10-10 चे 3 क्वेश्चन्स, 5 चे 2 क्वेश्चन आणि 2 चे 5 क्वेश्चन, असे टोटल तुमचे किती, हे 30, हे 10, हे 10, असे टोटल 50 मार्काचा तुमचा युनिव्हर्सिटीचा पेपर होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जायची गरज नाहीये, तुम्ही सोप्या भाषेत शिकू शकता. देन बघा, आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, व्हाय चूज HR? HRच का चूज केलं पाहिजे? बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे पीपल सेंट्रिक जॉब आहे, म्हणजे लोकांसोबत बातचीत करत असता तुम्ही, लोकांसोबत कम्युनिकेशन असतं, इंटरॅक्शन असतं, मतलब पीपल सेंट्रिक जॉब आहे. त्यामुळे तुम्ही HR, जर तुम्हाला लोकांची बातचीत हितगुज करायला आवडत असेल तर तुम्ही HR ऍज अ स्पेशलायझेशन घेऊ शकता. देन सेकंड पॉईंट बघा, डायव्हर्स अपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे HR मध्ये तुम्हाला विथ एक्सपिरियन्स काय मल्टिपल जॉब रोलवरती तुम्हाला मल्टिपल पोर्टफोलिओवरती जॉब करायला भेटत असतो. देन बघा, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स, म्हणजे HR शिवाय काय कंपनीचं नाही, म्हणजे तुम्ही ज्या टाईपचे टॅलेंट अक्वायर करता ते इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे त्याला एक स्ट्रॅटेजिक नेचर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही HR घेऊ शकता. देन जॉब सिक्युरिटी, HRचा जॉब, HR लोकांना जॉब देतो आणि HRचा कोणी जॉब काढून टाकणार आहे का, त्यामुळे जॉब सिक्युरिटी असते, HR त्यामुळे पण घेऊ शकता. तर दिस आर द बेसिक जनरल रिझन्स वाय पीपल शुड चूज द HR. देन बघा, HR मध्ये आपल्याला स्कोप बघायचे, स्कोप ऑफ HR फील्ड. बघा, सगळ्यात पहिल्यांदा स्कोप काय, म्हणजे कुठे कुठे युज होतो HR, आजच्या ह्या जगामध्ये HRचं महत्व काय, कुठल्या सेक्टरमध्ये HR यूज केलं जाते, दॅट इज द स्कोप ऑफ HR. बघा, HR सगळ्यात पहिलं रिक्रुटमेंट मध्ये होतं, देन टॅलेंट ऍक्विजिशन मध्ये होतं, देन एम्प्लॉय रिलेशन, एम्प्लॉय सोबत रिलेशन मेंटेन करायचं असतं, त्यासाठी HR आपल्याला वापरलं जातं. देन कॉम्पन्सेशन बेनिफिट साठी आपल्याला HR वापरलं जातं. देन
ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटसाठी वापरलं जातं, परफॉर्मन्स मॅनेजमेंटसाठी एचआर वापरलं जातं. देन बघा आपल्याला एचआर अनालिटिक्स म्हणून असतं, डेटा टू मेक स्ट्रॅटेजिक डिसिजन. बघा आपल्याकडे मल्टिपल डेटा येत असतो विद्यार्थी मित्रांनो एचआरच्या, म्हणजे अप्लिकेशन असतील विद्यार्थ्यांचे, जॉब वरती Naukri.com, इतर लिंक्डइन वरनं मल्टिपल प्रकारचा डेटा येत असतो, त्याचा अनालिसिस करायचा असतो. ते पण एक इम्पॉर्टंट जॉब आहे एचआर अनालिटिक्स. देन ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, म्हणजे ऑर्गनायझेशनचं कल्चर असतं विद्यार्थी मित्रांनो, ते कल्चर डेव्हलप करण्यासाठी एचआर खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. त्यामुळे एचआरचा स्कोप पण वाईड आहे. देन कंप्लायन्स अँड लेबर लॉज. बघा विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन्स येत असतात आणि त्याला आपलं कंप्लाय करणं मॅन्डेटरी असतं. त्यामुळे एचआरला ते सगळ्या गोष्टी जाणून घ्यावं लागतं. नवीन नवीन टेक्निक्स काय आलेत, नवीन नवीन लॉज काय आलेत, ते सगळ्यासोबत अपडेटेड राहून एचआरला काय करायचं असतं, डायनामिक आणि स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग घेण्यामध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून डिसिजन घ्यायचा असतो. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा देन आपल्याला हे बेसिक काय आहेत, स्कोप ऑफ फील्ड, म्हणजे हे 7-8 तुमच्याकडे फील्ड्स आहेत, त्यामध्ये एचआरचा स्कोप आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे करिअर ऑपॉर्च्युनिटी. एचआर मध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे जॉब असतात. बघा सगळ्यात पहिल्यांदा एचआर जनरलिस्ट म्हणून असतो, म्हणजे ते सगळे मल्टिपल फंक्शन करत असतो जनरलिस्ट. आणि दुसरा असतो एचआर स्पेशलिस्ट. स्पेशलिस्ट म्हणजे फक्त रिक्रुटमेंट आहे, टॅलेंट ऍक्विजिशन आहे, ते फक्त तेच काम करणार आणि त्याच्यामध्ये स्पेशलिटी आणि त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज हासिल करायचं काम असतं स्पेशलिस्टचं. देन असतं तुम्हाला टॅलेंट ऍक्विजिशन स्पेशलिस्ट. बघा टॅलेंट तुम्हाला फक्त आणि फक्त हुडकून आणायचं की बाबा कुठला विद्यार्थी कुठं आपल्याला भारी भेटतो आपल्याला जॉबसाठी, तर ते तुम्हाला टॅलेंट ऍक्विजिशनचं काम असतं. देन बघा ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट मॅनेजर, म्हणजे प्लॅन्स वगैरे असतात कंपनीचे, ते इम्प्लिमेंट करायचे असतात इफेक्टिव्हली, त्याच्यासाठी आपल्याला हे ट्रेनिंग गरजेचं असतं. एचआर अनालिटिक्स स्पेशलिस्ट, जसं आता मी सांगितलं मल्टिपल डेटा येत असतो एचआरकडे, त्याचा अनालिसिस करण्याचा एक स्पेशलिस्ट लागत असतो. देन एम्प्लॉय एंगेजमेंट मॅनेजर, म्हणजे एम्प्लॉय सोबत डे टू डे मध्ये कनेक्ट करणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्याच्यावरती रिझोल्युशन करणे, हे एचआरचं काम असतं. देन बघा आपल्याला एचआर बिझनेस पार्टनर, म्हणजे अलाइन एचआर स्ट्रॅटेजीज विथ द बिझनेस गोल, म्हणजे एचआर बिझनेस पार्टनर पण इम्पॉर्टंट एक पोझिशन आहे. देन कॉम्पन्सेशन अँड बेनिफिट मॅनेजर, म्हणजे कुणाला किती कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे, कुणाला कुठल्या केसमध्ये किती बेनिफिट दिलं पाहिजे, हे सगळं कॉम्पन्सेशन अँड बेनिफिट मॅनेजरचं काम असतं. ते पण एक जॉब भेटू शकतं. आणि लेबर रिलेशन मॅनेजर, म्हणजे गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन, लेबरचे लॉज वगैरे सगळे इम्प्लिमेंटेशन करणे, त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन आले ध्यान ठेवून अपडेटेड राहून आपल्या कंपनीच्या पॉलिसीजला त्यासोबत अलाइन करायचं असतं. दॅट इज द रोल ऑफ लेबर मॅनेजर, म्हणजे वर्क्स ऑन युनियन रिलेशन्स एज वेल एज कंप्लायन्स विथ द लेबर लॉज, हे आपल्याला ह्या पर्टिक्युलर जॉब रोल मध्ये बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा हे करिअर ऑपॉर्च्युनिटीज झाले. आता बघा कोण जॉब देतात आपल्याला एचआरचा जॉब. बघा मल्टिपल सेक्टरमध्ये एमएनसीज असतील, आयटी कंपनीज असतील, मॅन्युफॅक्चरिंग एफएमसीजी कंपनीज असतील, ई कॉमर्स रिटेल कंपनीज असतील, बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, देन तुम्हाला हॉस्पिटल्स हेल्थ केअर असेल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनल असेल, गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर असेल, देन स्टार्टअप असेल, देन एचआर कन्सल्टिंग फर्म्स लाईक मर्सर, कॉन्फेरी आणि देन आवन ह्यूट अशासारख्या कंपनीमध्ये तुम्हाला कन्सल्टन्सी फर्म मध्ये पण जॉब भेटत असतो. त्याच्यामुळे हे बेसिक कंपनीज आहेत आणि हे आपल्याला इथे ह्या कंपनीज आपल्याला जॉब देत असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो एचआर मध्ये मल्टिपल आणि स्कोप आहेत, मल्टिपल जॉब रोल्स आहेत आणि वाईड स्कोप आहे. त्याचबरोबर बघा कोणी एचआर घेतलं पाहिजे. बघा आता फर्स्ट आपण क्वेश्चन केलेला आहे एचआर हे लेडीज पर्स्पेक्टिव्हने नाहीये, तर घेऊ शकता, म्हणजे दोन्ही लोक घेऊ शकतात एचआर. ठीक आहे. बघा हॅव स्ट्रॉंग इंटरपर्सनल स्किल, म्हणजे बोलण्याची कम्युनिकेशनची स्किल आहे, लोकांसोबत परस्युएशन पॉवर आहे, त्यांची अंडरस्टँडिंग पॉवर आहे, इम्पॅथी आहे, असे लोक हे काय करू शकतात, घेऊ शकतात. देन आर इम्पॅथॅटिक अँड अप्रोचेबल, म्हणजे लोकांच्या परिस्थिती, लोकांची समस्या जाणून घेण्यामध्ये त्यांना रस असतो आणि त्या गोष्टी अंडरस्टँड करून त्याच्यावरती रिझोल्युशन देण्यामध्ये ज्याला इंटरेस्ट असतो ते लोकांनी घेतलं पाहिजे एचआर. देन आर गुड ॲट प्रॉब्लेम सॉल्विंग, प्रॉब्लेम सॉल्व्ह, कधी कधी नवीन टाईपचे प्रॉब्लेम्स येतात आपल्या समोर, ते प्रत्येक प्रॉब्लेमला अंडरस्टँड करून त्या प्रॉब्लेमवरती रिझोल्युशन देणं आपल्याला गरजेचं असतं. आणि अशी जर माइंडसेट असेल तर तुम्ही एचआर घेऊ शकता. देन हॅव ऑर्गनायझेशनल मल्टीटास्किंग ॲबिलिटी आहे तुमच्याकडे, तर तुम्ही ती एचआर घेऊ शकता. देन इंटरेस्टेड इन सायकोलॉजी अँड बिझनेस, बघा सायकोलॉजी आणि बिझनेस मध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ऑफकोर्स एचआर घेऊ शकता. देन लास्ट आहे आपलं वॉन्ट टू ड्राईव्ह द चेंज, म्हणजे ऑर्गनायझेशन कल्चर एकदम व्यवस्थित बिल्ड करायचं आहे तुम्हाला, ऑर्गनायझेशन एकदम हाय लेवलवरती घेऊन जायचे आणि त्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे ग्राह्य धरलं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही एचआर घेऊ शकता. म्हणजे तुम्ही एक बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, अशा प्रकारे तुम्ही एचआर मध्ये तुमच्या हे पॉलिसीज इम्प्लिमेंट करून तुमचं ऑर्गनायझेशन कल्चर इफेक्टिव्ह बनवू शकता. त्यामुळे हे मल्टिपल तुमचे स्कोप्स आहेत, मल्टिपल हे पॅरामीटर्स आहेत ज्यावरती तुम्ही हे एचआर घेतलं पाहिजे. असे जर तुमच्याकडे माइंडसेट असेल, स्किल असेल, तर तुम्ही एचआर ऑफकोर्स घेतलंच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. देन बघा
आपल्याला सजेशन्स काय असतील बघा. ज्याला HR घ्यायचंच आहे तर त्यांनी काय सर्टिफिकेशन कोर्स केले पाहिजे. कोणकोणते सर्टिफिकेशन बघा, SHRM आहे, HRCI आहे आणि CIPD चे काही कोर्सेस असतात, जेणेकरून तुमचा रिझ्यूम कसं होतं, स्ट्रॉंग होतं, तुमची प्रोफाईल तुमची स्ट्रॉंग दिसली जाते. कारण तुम्हाला माहिती आहे की सर्टिफिकेशन मार्केट रिकॉग्नाइज कोर्सेस आहे ते, म्हणजे तुम्ही हे जर सर्टिफिकेशन कोर्सेस केले तर तुमचं रिझ्यूम एक स्ट्रॉंग समजलं जातं, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटण्याची चान्सेस जास्त वाटतात. त्यामुळे सर्टिफिकेशन कोर्सेस करा HR रिलेटेड. देन तुम्हाला गेन प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स थ्रू इंटर्नशिप करायचं, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यायचा तुम्हाला, जेणेकरून तुमचे HR बद्दल नॉलेज आणि तुमचं जे डीपन रिलेशनशिप बिटवीन HR अँड यू विल इन्हान्स बाय दिस. डेव्हलप द स्ट्रॉंग कम्युनिकेशन डेव्हलप करायचे, इंग्लिश प्रॅक्टिस करायचं तुम्हाला. म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे की तुम्हाला काहीतरी लॅकिंग आहे तुमच्याकडे इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल्समध्ये. देन तुम्हाला बघा, स्टे अपडेटेड विथ HR ट्रेंड सोबत अपडेट राहायचं, काय म्हणजे काय चाललंय काय नाही, नवीन रूल्स रेग्युलेशन्स काय येतात काय नाही, हे सगळ्या गोष्टी अपडेट करून तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा जाचाल तुम्ही तुमचं नॉलेज जर शोकेस केलं तर तुम्हाला कसं HR मध्ये बेनिफिट, तुम्हाला म्हणजे हायर करण्याचे चान्सेस वाढणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. देन बघा, नेटवर्क विथ HR प्रोफेशनल वाया लिंक्डइन. बघा, लिंक्डइन थ्रू, Naukri.com थ्रू तुम्हाला काय करायचे, HR सोबत ऑलरेडी जे आहेत त्यांच्यासोबत नेटवर्क बनवायचे, एक रिलेशनशिप म्हणजे बनवायचं तुम्हाला त्यांच्यासोबत, जेणेकरून ते काय ऑपॉर्च्युनिटीज असतील तर ते आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज ऑफर करतील. त्यासाठी तुम्हाला नेटवर्क बनवायचं आहे आणि लिंक्डइन इज द बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर यू. देन लिंक्डइन तुम्हाला वापरायचं. बघा, अशा प्रकारे हे तुम्हाला सजेशन आहेत बेसिक. तुम्ही असं जर केलं तर तुमचं ह्या काय HR बेस्ट बनू शकतो आणि तुम्ही लगेच रिक्रूट व्हाल एखाद्या कंपनीमध्ये. तर बघा, आपल्याला हे तर बघितलंच आपण. त्याचबरोबर तुमचे जर बेसिक बॅकग्राऊंडच फाउंडेशनच क्लिअर नसेल तर तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये जाणार आहे का, नाही जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला फाउंडेशन क्लिअर करायचं, तुमचं बेसमेंट जे आहे, MBAचा सिलेबस जो आहे तो व्यवस्थित पक्का बनवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला MBAचे जे नॉलेज असेल, बॅकग्राऊंडचं म्हणजे काय शिकलाय तुम्ही HR मध्ये, MM बद्दल, फायनान्स मध्ये, ते तुम्हाला बॅक ऑफ द माइंड असल्या पाहिजेत गोष्टी. त्याच्यासाठी तुम्ही आपले क्लासेस जॉईन करू शकता. आपण व्यवस्थित मराठीमध्ये कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ओरिएंटेडने आपण क्लासेस घेत असतो विद्यार्थी मित्रांनो. क्लासेस लवकरच स्टार्ट होत आहेत आणि तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुमची सीट बुक करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि अशीच आपली लर्निंग इझी बनवून आपल्याला हाय ग्रोथ करिअरकडे आपण जाऊ शकतात. तर थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि भेटूया आपण नवीन सेशनमध्ये नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.